नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कांदा बटाटा आणि भाजीपाल्याची मोठी आवक झाल्यानं मुंबई पुण्यात कोणताही तुटवडा नाही. अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल. व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याचं सदाभाऊ खोत यांचं आवाहन. फळं आणि भाजीपाला विक्रीबाबतचा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना आणि बाहेर विक्री करणाऱ्यांना एकसारखाच करण्याची संपकरी व्यापाऱ्यांची मागणी. खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी निधी जमा केल्याच्या आरोपाखाली दोघांना हैदराबाद इथं अटक. आणि कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मात्र राज्याच्या काही भागात पावसाची उसंत. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. कांदा बटाट्यासह भाजीपाल्याची आवक चांगली झाली असल्यानं मुंबई आणि पुण्यात कोणताही तुटवडा भासणार नाही असं पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काल ही माहिती दिली. फळं आणि भाजीपाल्याच्या विक्रीवरचे निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1963 मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश जारी केलाय असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातही भाजीपाल्याची आवक चालू असून नाशिक इथल्या पूरस्थिती आणि माळशेज घाटात दरडी कोसळल्यानं मुंबईत आवक कमी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज सकाळी नाशिकसह खेड, जुन्नर आणि सुरत इथून मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत मागवण्यात आला असल्याचं ते म्हणाले. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा बंदचा निर्णय घेतलेल्या व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेण्याचं आवाहन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय. त्याबाबत त्यांनी सरकारची भूमिका दूरदर्शनकडे व्यक्त केली. या बंदच्या काळामध्ये ग्राहकांना भाजीपाला मिळण्याच्या दृष्टीनं पणन मंडळाअंतर्गत, पणन खात्याअंतर्गत भाजीपाला पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी शेतकऱ्यांना ते आणून विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे शेतकरी येतील त्यांचा भाजीपाला या ठिकाणी ग्राहकांच्या पर्यंत यावं याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या मंडई आहेत 80-90 मुंबईमध्ये, त्या प्रत्येक मंडईच्या समोर भाजीपाल्याच्या गाड्या येत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक सहाय्यक निबंधकच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कक्ष आम्ही स्थापन केलेले आहेत. एका बाजूला मी सगळ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण चर्चेला सरकार तयार आहे. आपण चर्चेचे दरवाजे सरकारने खुले ठेवलेले आहेत आणि संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि त्यासाठी 3 वाजता व्यापाऱ्यांची मीटिंग आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बोलवलेली. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या व्यापारी, आडते आणि माथाडी कामगारांनी पुकारलेला बंद आजही चालूच आहे. या बंदमध्ये पुणे, हिंगोली, बुलढाणा आणि नाशिक इथल्या बाजार समित्यांचा सहभाग असून त्यात आज नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर फळं आणि भाजीपाला विक्रीसाठी जो नियम सरकारनं लागू केलाय तोच नियम कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांनाही लागू करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सरकारला आम्ही विनंती केलेली आहे का तुम्ही नियमावली जी आहे, कायदा जो आहे तो सगळ्यांना सारखा करा. जो कायदा तुम्ही बाहेरच्यांना करणार आहात तोच कायदा तुम्ही एपीएमसीच्या आतल्या व्यापाऱ्यांना करावा. एवढीच आमची माफक मागणी, याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाहीये. दरम्यान अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आजपासून पाठिंबा देत आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्यांचे भाजीपाल्याविना हाल होऊ नयेत यासाठी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी 18 जुलैपर्यंत भाजीपाला मार्केट चालूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुमारे 500 व्यापाऱ्यांना आणि दलालांना बंद मागे घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि रशियामधल्या सेंट पीटर्सबर्ग इथल्या खनिकर्म विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार नागपूर इथं खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या संदर्भात विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोळशाद्वारे करावयाच्या विद्युत निर्मितीसाठी महाजेनकोची कार्यपद्धती अधिक आधुनिक करण्यासाठीही हे विद्यापीठ सहकार्य करणार आहे. लष्करी आणि नागरी उपयोगासाठी आवश्यक असलेल्या रेडिओ इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत असणाऱ्या KRET या कंपनीनं मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत नागपूर आणि नाशिक इथं प्रकल्प उभारण्याला अनुकूलता दर्शवली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांची कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। इनोप्रॉम या उपक्रमामुळे भारत रशिया संबंधाचं नवं पर्व सुरू झाल्याबद्दल रशियाचे डिमिट्री मेडवेडेव यांनी समाधान व्यक्त केलंय। कला आणि संस्कृतीच्या सर्वसमावेशक विकासासाठी मुंबई महापालिका आणि जगातलं सर्वात मोठं आणि जुनं म्युझियम म्हणून ख्याती असलेल्या सेंट पीटर्सबर्ग इथल्या हर्मिटेज म्युझियम यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला। यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उपस्थित होते। काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीचा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला। जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। राज्यातल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीर सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलंय। पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सविस्तर माहिती दिली। दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षा दलानं ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे काल सलग चौथ्या दिवशीही जनजीवन विस्कळीत राहिलं। श्रीनगरमध्ये काल दुकानं, व्यावसायिक आस्थापना, न्यायालय, पेट्रोल पंप आणि बाजारपेठा बंद होत्या। तसंच सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलंय। गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या आता 23 झाली आहे। दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाच्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री डॉक्टर नजमा हेपतुल्ला तसंच अवजड उद्योग राज्यमंत्री जी.एम. सिद्धेश्वरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपतींनी दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत। मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलाय, तर शहरी विकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या खात्यात बदल करण्यात आलाय। आता त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे। राष्ट्रीय तपास संस्थेनं हैदराबाद इथं दोघांना अटक केली आहे। दोघांवरही इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी निधी जमा करण्याचा आरोप आहे। यासिर नियामतुल्ला आणि अताउल्ला रहमान अशी या दोघांची नावं आहेत। पंजाबमधल्या अमृतसर जिल्ह्यातल्या अजनाला क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 पाकिस्तानी घुसखोरांना काल सीमा सुरक्षा दलानं कंठस्नान घातलं। सरहद्दी पलीकडून जलप्रवाहामधून 5 पाकिस्तानी देशात घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्यापैकी 3 ठार करण्यात आलं, मात्र 2 जण पाकिस्तानात निसटून गेले अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली आहे। ठार करण्यात आलेल्या 3 ओळख अद्याप पटायची आहे, मात्र ते 20 ते 25 वयोगटातले आहेत। त्यांच्याकडून पाकिस्तानी सिम कार्ड असलेले मोबाईल आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले। डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी दिलंय। केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डेंग्यू, मलेरिया आणि इतर जलजन्य आजार तसंच आरोग्य व्यवस्थेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यनिहाय आढावा घेतला। यावेळी राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी नड्डा यांना माहिती दिली। राज्य सरकारनं लसीकरण मोहीम उत्तम रीतीनं राबवल्यानं स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालाय। गेल्या 6 महिन्यात मलेरिया आटोक्यात आला असला तरी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचं सावंत यांनी सांगितलं। मात्र डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पावसामुळे डायरिया, लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर प्रभावी पद्धतीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू असल्याचं डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं। मुंबईतल्या कथित रस्ते दुरुस्ती घोटाळा आणि नालेसफाई घोटाळ्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे उत्तर मागितलंय। 2 आठवड्यांच्या आत याबाबत आपली भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं दिलेत। मुंबईतल्या रस्त्यांची दुरुस्ती करणारे आणि नालेसफाई करणारे कंत्राटदार आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये साटलोटा असल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहे। या संदर्भातली पुढली सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय आणि विशेष तपास पथकानं सनातन संस्थेच्या गोव्यातल्या आश्रमावर छापा टाकून केलेल्या कारवाईबाबत माहिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका काल कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळली। पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या वकिलांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। सनातनच्या गोव्यातल्या आश्रमावर छापा टाकल्याची बातमी पुण्यातल्या एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती, मात्र अशा ऐकीव वृत्तातली माहिती कायद्यानुसार देता येत नाही या मुद्द्यावर न्यायालयानं हा अर्ज फेटाळला। या खटल्यावर उच्च न्यायालयाचं नियंत्रण आहे, त्यामुळे त्या न्यायालयात अर्ज करावा अशी सूचना कोल्हापुरातल्या सत्र न्यायालयानं केली।
पानशेत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची कहाणी ही एक राज्यातल्या पूरग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लढणाऱ्या लोकांसमोर आदर्श ठरेल असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं। पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात मंगेश खराटे यांच्या कहाणी पानशेत की या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर ते काल बोलत होते। पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला 55 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधत मंगेश खराटे यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जो लढा दिला त्याची माहिती या पुस्तकातून लोकांसमोर मांडली गेली आहे। राज्यात विविध प्रकल्प तसंच शासकीय कामांसाठी जमीन अधिग्रहित केली जाते, पण त्याचं पुनर्वसन लवकर होत नाही, वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते। याबाबत आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं। मंगेश खराटे यांनी लोकांच्या पुनर्वसनासाठी जिद्दीनं केलेल्या कामाचं काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी कौतुक केलं। 12 जुलै 1961 रोजी महाराष्ट्रातलं ते पानशेत धरण फुटून पुणे परिसरात पूर आला होता। पानशेत पूर म्हणून ओळखला गेलेल्या पुरामुळे मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायणपेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठेत मोठं नुकसान झालं होतं। इटलीमध्ये पुगलिया भागात 2 रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सुमारे 22 जण ठार तर अनेक जण जखमी झालेत। या अपघातात दोन्ही रेल्वे गाड्यांच्या डब्यांचा चक्काचूर झाल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। इटलीचे पंतप्रधान मॅटिओ रेंझी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। राज्याच्या बहुतांश भागात कालपर्यंत दमदार हजेरी लावलेल्या पावसानं काल सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतरत्र उघडीप घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस चालू आहे। ओरोस इथं पीठढवळ नदीचं पाणी पुलावरून वाहू लागल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रात्री काही काळ ठप्प झाली होती। वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं वैभववाडी उंबडे भुईबावडा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। विजापूर गुहागर मार्गावरली कुंभारली घाटात दरड कोसळल्यानं चिपळूण कराड मार्ग बंद ठेवण्यात आला होता, मात्र आता या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे। माळशेज घाटात अद्याप दरड हटवण्याचं काम चालू आहे। महाड तालुक्यात वाळण ते वाघेरी मार्गावर मोठी दरड कोसळली, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस चालूच असून पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। राधानगरी मार्गावर पुराचं पाणी आलंय। मांडुलकी किरवे मार्गेवाडी इथं पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। त्याचप्रमाणे कोल्हापुरातून कोकणात आणि कराडला जाणारा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। कोल्हापुरातल्या 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून बहुतेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नांदेडमध्ये विष्णुपुरी धरण 90% भरलं असून धरणाचे 2 दरवाजे उघडलेत, मात्र पावसानं उसंत घेतली असून आज सूर्यदर्शन होत आहे। लातूरमध्येही पावसानं उसंत घेतली आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। कांदा बटाटा आणि भाजीपाल्याची मोठी आवक झाल्यानं मुंबई पुण्यात कोणताही तुटवडा नाही, अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल। व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याचं सदाभाऊ खोत यांचं आवाहन। फळं आणि भाजीपाला विक्रीबाबतचा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना आणि बाहेर विक्री करणाऱ्यांना एकसारखाच करण्याची संपकरी व्यापाऱ्यांची मागणी। खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार। इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी निधी जमा केल्याच्या आरोपाखाली दोघांना हैदराबाद इथं अटक। आणि कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, मात्र राज्याच्या काही भागात पावसाची उसंत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।